सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडेनं मधुदीप हॉटेलच्या एका खोलीत आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं। या प्रकरणानंतर फलटणच काय पण संपूर्ण महाराष्ट्रातही खळबळ उडाली। कारण 28 वर्षीय डॉक्टर संपदानं आत्महत्येपूर्वी डाव्या हाताच्या तळव्यावर पेनानं सुसाईड नोट लिहून सगळ्यांनाच धक्का दिला। आज या प्रकरणाच्या जरा खोलात जाऊया। नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा क्राईम रिपोर्ट। संपदानं या सुसाईड नोट मध्ये धक्कादायक खुलासे केले। यामध्ये 2 व्यक्तींच्या नावांचा उल्लेख केलाय। त्यामध्ये PSI गोपाळ बदनेनं 4 वेळा तिच्यावर बलात्कार केल्याचा उल्लेख आहे। स्थानिक रहिवासी प्रशांत बनकरनं सुद्धा गेल्या 4 महिन्यांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिने केलाय। या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। यातील एक आरोपी प्रशांत बनकर हा IT इंजिनियर असून पुण्याला कामाला आहे। डॉक्टर संपदा मुंडे गेल्या 1 वर्षांपासून ज्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती, प्रशांत बनकर हा त्यांचाच मुलगा। पोलिसांनी प्रशांतला शनिवारी सकाळीच अटक केली। त्यानंतर PSI गोपाळ हा स्वतः काल रात्री पोलिसांना शरण आलाय। मात्र या फलटणच्या घटनेनंतर रक्षकच भक्षक असल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणात मृत डॉक्टरनं पोलिसांवर गंभीर आरोपही केलेत। अट्टल गुन्हेगारालाही लाजवेल अशी पार्श्वभूमी असलेल्या PSI गोपाळ बदनेची कुंडली आज आपण जाणून घेणार आहोत। गोपाळ बदनेचे कारनामे आणि त्याची वाईट आणि किळसवाणी कृत्य या प्रकरणानंतर समोर आली आहेत। फक्त डॉक्टर संपदा मुंडे यांनाच नाही तर इतर महिलांना देखील गोपाळ बदनेनं त्रास दिलाय। महिलांची छेड काढणं, त्यांना डोळा मारणं यासारखे घाणेरडे कृत्य तो नेहमीच करत असे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फलटण उपजिल्हा रुग्णालयातील अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी बदने याच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या। महिला याबाबत तक्रार करायला गेल्यावर बदने त्यांच्याकडे चक्क पैसे मागायचा अशी माहिती देखील समोर आली आहे। बदनेबाबत महिलांनी केलेल्या तक्रारींमुळे या प्रकरणाला वजन मिळाले। ही घटना उघडकीस येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगानं या आत्महत्येच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। संबंधित पोलीस अधिकारी गोपाळ बदनेला तातडीनं निलंबित केले। मात्र शरणागती पत्करताना पोलीस ठाण्याबाहेर आरोपी गोपाळ बदने यानं प्रसार माध्यमांना कोणतीही थेट आणि विस्तृत प्रतिक्रिया दिलेली नाही। उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यानं केवळ या प्रकरणात मी निर्दोष आहे, मी प्रामाणिक आहे, न्यायालय जो काही निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे, माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे असं तो म्हणालाय। आता नेमकं तथ्य काय हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच, पण तोवर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणात दोषी कोण असेल आणि दोषीला काय शिक्षा व्हावी नक्की कमेंट करा।